चला इथं 1 किलो साबुदाणा स्वच्छ निवडून धुवून 2-3 पाण्याने 4 वाजेपर्यंत भिजत ठेवायचा। 5 वाजेला इथं कडकडीत उकळेल पाणी साबुदाण्यामध्ये टाकून झाकून ठेवायचं। संध्याकाळी 9ला याचं पुरण करून फ्रीजमध्ये रात्रभर सेट करायला ठेवून द्यायचं आणि सकाळी इथं पुरण काढून घ्यायचं साबुदाण्याचं। इथं कुकरमध्ये 2 किलो बटाटे उकडून घेतले मी। इथं 10 ते 15 हिरव्या मिरच्या धुवून आणि मिक्सरच्या भांड्यात पेस्ट करून घ्यायची। इथं उकडलेला बटाट्याचा किस, साबुदाण्याचं पुरण, चवीप्रमाणे मीठ आणि हिरवी मिरची। इथं तुम्ही लाल मिरची वापरू शकता आणि छान असं मिक्स करून पापड करून घ्यायचे मी मशीननी। हे पापड हात लाटण्याने पण लाटू शकता जर तुमच्याकडे मशीन नसलं तर। आम्ही घरातच करून घेतले। याच पद्धतीने सगळे पापड छान झाले होते आणि कडकडीत 2 दिवस उन्हात वाळून आणि कुरकुरीत असे पापड तळून घ्यायचे। अगदी 80 ते 90 वर्षाचे आजी आजोबा पण खातील एवढे कुरकुरीत होतात। तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा।